आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज माझा आणि धनंजयचा लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा असता. आयुष्यात पाहिलेलं पहिलं वहिलं स्वप्न माझ्यामुळेच तुटलं. खूप दुखावलंय मी धनंजयना. त्यांना दुखावताना त्यांच्या मनाचा विचार पण नाही केला. आता काय विचार करत असेल माझ्याबद्दल. हॅलो. फोन उचलायला जरा वेळच लावला. चला बरं आहे तुम्ही फोन उचललात तरी. मला माहितीये तुम्हाला माझ्याशी बोलायचं असतं. तुम्हाला माझ्याशी बोलण्यात इंटरेस्ट आहे. सुंदरी, जितकं मी तुला ओळखतो ना तितकं तू स्वतःलाही नाही ओळखत. मला माहितीये तू नाटक करतेस. मला माहितीये तुझं माझ्यावर खूप प्रेम येते. जगाला काही का वाटे ना. आहे ना? बोल ना सुंदरी, आहे ना? तुमचं काय काम आहे ते सांगा. आज सणाचा दिवस आहे. मला माझा मूड नाही खराब करायचा. अरे हा, विसरलोच होतो. आज गुढीपाडवा आहे ना. आणि तुम्हाला आज गुढीपाडवा तुमच्या नवऱ्यासोबत म्हणजे आदित्यसोबत सेलिब्रेट करायचं असेल, हो ना? मी डिस्टर्ब केलं. आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. पण कसं आहे ना सुंदरी, माझ्या पण आयुष्यात एक मुलगी होती. तिने मला ना खूप अशी वचनं दिली आणि मी पण वेडा त्या वचनात अडकायला लागलो, स्वप्न रंगवायला लागलो. कदाचित ती जर माझ्यासोबत असती तर कदाचित आज आमचाही पहिला गुढीपाडवा असता. आम्ही नवीन वर्षाची, आमच्या नवीन नात्याची एकत्र सुरुवात केली असती. पण तसं काहीही घडलं नाही. आणि तुला माहितीये का, कारण आमच्या आयुष्याचे प्रत्येक निर्णय तुला एकटीलाच घ्यायचे असायचे आणि ती घेत आली. सगळेच निर्णय तिने घेतले, तेही मला न सांगता. आणि बघ ना, तरीही मी तिच्यावर प्रेम करतो ना. असू दे, जाऊ दे. पण तुला खरं सांगू सुंदरी, मला ना तुझ्याबद्दल खूप आदर वाटतो, खूप जास्त. म्हणजे बघ ना, आदित्य तुझा नवरा तुझ्याशी कसाही वागला, काहीही बोलला तरी तू त्याच्या बाजूने उभी राहतेस. खूप लकी आहे का आदित्य. आणि हा सुंदरी तू चुकली आहेस. आणि मी मित्र म्हणून आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुला याची आठवण करून दे. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.
आता तरी किती मजा आली. अरे पाणीपुरी खाणार काय? चला इकडे बस. भैया एक पाणीपुरी दो, ज्यादा तीखा नहीं चाहिए, मीठा बनाओ. थैंक यू. अरे वा, इथे जमलात. काय झालं? चेहरे का असे चिंतित आहेत तुमचे? काही झालंय का? काय सांगायचं माई, अहो जीव कावलाय माझा. सारखे हे दोघांचे वाद होत राहतात. आता काय करायचं तुम्ही सांगा बरं. बर तुम्ही पहिले खाली बसा. काय ते सुंदरीची नोकरी गेली आहे ना. पूर्वी कशी ती ऑफिस मध्ये जायची, आता घरीच असते. सतत डोळ्यासमोर असतात एकमेकांच्या, त्यामुळे भांडण लागणारच. अहो ते काही एवढं काळजीचं कारण नाही, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आदित्य काय करतो? सध्या तरी काही करत नाही तो, पण तो खूप मोठा फोटोग्राफर होता पुण्यात असताना, आणि नंतर सगळे प्रॉब्लेम झाले आणि ते माहितीये ना. म्हणजे तो पुण्याला शिफ्ट होणार होता ना कुटुंबाला घेऊन, पण सुंदरीला नाही जायचं होतं, तिने नकार दिला. तिला इथेच राहायचं होतं. हे मला माहित होतं. पण माई, ते पुण्याचं सोडाव, तुम्ही एवढा मोठा कारभार सांभाळताय, तर आदित्यला तिथे कुठे सामावून घेता येईल का? असं करता आलं तर बरं होईल. चांगली कल्पना आहे, पण काय आहे, आमचा हा सगळा कारभार महिला सांभाळतात. सगळं म्हणजे सगळीकडे स्त्रियाच आहेत, त्यामुळे त्याला कुठे सामावून घेता येईल. पण हरकत नाही, तुम्ही काळजी करू नका, मी बघते त्याचं काय करायचं ते. करू काय ग, काही टेन्शन तर नाही ना?